नमस्कार. आज आपण बघणार आहोत, की रास्पबेरी पाई इमेजरचा यूज करून रा रास्पबेरी पाईसाठी ऑपरेटिंग सिस्टम कसं एका एसडी कार्डमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. तर आपल्याला जेव्हा हे इन्स्टॉल करायचं आहे, तर त्याच्या अगोदर आपल्याला 2 प्रोसेसेस आहेत. पहिली, की आपल्याला एक एसडी कार्ड लागेल, ज्यात काही इम्पोर्टंट डेटा नाहीये. दुसरं, की आपल्याला एक एसडी कार्ड अडॅप्टर लागेल आणि तिसरं रास्पबेरी पाई इमेजर हा आपल्याला डाउनलोड करून घ्यावा लागेल. तर आपण सगळ्यात पहिले बघू की रास्पबेरी पाई इमेजर ह्याला डाउनलोड कसं करतो आपण. तर त्यासाठी काय प्रोसेस आहे, की आपल्याला पहिले Chromeमध्ये जायचंय आणि इथं सर्च करायचं रास्पबेरी पाई सॉफ्टवेअर. आता बघा मी इथं फक्त रास्पबेरीच लिहिलं होतं, तरी आलं आहे. तर मी ह्याच्यावर क्लिक करेन. त्यानंतर रास्पबेरी पाई इमेजर फॉर विंडोज. आता तुम्ही इथं बघू शकता, की माझं वन डाउनलोड इन प्रोग्रेस आहे. आता माझं हे इन्स्टॉल झाल्यावर मी ह्याला फाइल्समध्ये जाईल आणि ह्याला असं रन करून घेईल. हे तुम्ही बघू शकता. एक ओपन झालं. ह्याला येस करायचं. इंग्लिशला ओके. राईट. आता हे माझ्या ह्याच्यात पहिल्यापासून इन्स्टॉल्ड आहे, तर मला ही पुढची प्रोसेस करायची गरज नाहीये. तर मी ह्याला नो करेल आणि आता आपण ह्याचं बघू, की ह्याला डाउनलोड झाल्यानंतर आपण ऑपरेटिंग सिस्टमचा पार्ट बघून घेऊ आता. तर ऑपरेटिंग सिस्टमचा पार्ट बघायचा आहे आपल्याला. तर आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं एसडी कार्ड घेतलाय. एसडी कार्डसाठी एक अडॅप्टर घेतलाय, जो आपण आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करू शकतो. तर आपण काय करणार, तो आपल्या कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही इथं हा वाला ऑप्शन बघू शकता, डिव्हाइसेस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, की आपला रास्पबेरी पाईचा मॉडेल कुठला आहे. तर मी आता आपण रास्पबेरी पाई 4 सिलेक्ट करू, कारण जो किटमध्ये रास्पबेरी पाई आहे किंवा जो कुठला आपण वापरत असू, तो आपण रास्पबेरी पाई 4 साठी वापरणार आहे. किंवा जर तुम्ही 5 वापरत असेल तर रास्पबेरी पाई 5 सिलेक्ट करू शकता. 3, 2 हे आपल्या रास्पबेरी पाईवर डिसाईड होईल. आता हे सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट आणि त्यानंतर आपल्याला जो दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायला सांगितला आहे, तो आहे ऑपरेटिंग सिस्टमचा. तर 64 बिट हा जो आहे, हा सिलेक्ट करायचा असतो, कारण हा रिकमेंडेड आहे. त्याच्यामध्ये कसं असतं, जर 32 बिट घेतला तर काही प्रोसेसेस स्लो काम करतात. काही प्रोसेस होत नाही, म्हणून 64 बिट घ्यायचं. त्यानंतर ह्याला इथं नेक्स्ट. आणि आता जो आपण एसडी कार्ड कनेक्ट केला आहे, तो आपण लॅपटॉपला कनेक्ट केला आहे. त्याचं नाव आपल्याला इथं दिसतंय. तुम्ही पाहिजेल असेल तर ह्याला व्हेरिफायही करू शकता, की हा इथे जो स्टोरेजचा स्पेस दाखवतोय ओपनमध्ये, तो 29.1 जीबी दाखवतोय. कारण माझं एसडी कार्ड 32 जीबीचा आहे. ह्याला सिलेक्ट करून नेक्स्ट. आता हा जो होस्ट नेम त्यानंतरचे जे एक्स्ट्राचे पार्ट आहे, जसे की तुम्ही इथं बघू शकता होस्ट नेम आहे, लोकलायझेशन येईल. हे सगळं आपण स्किप करू शकतो. तर आता आपण ह्याला स्किप कस्टमायझेशन करून राईट करायचं. आता तुम्हाला इथे एक बघू शकता, की एक वॉर्निंग आली आहे, की आपला जो काही डेटा आहे एसडी कार्ड मधला जुना, जर काही असेल तर तो सगळा डिलीट होऊन जाईल. म्हणून एसडी कार्ड सिलेक्ट करताना असं घ्यायचं, की जो एकतर तो नवीन असेल, नाहीतर असा त्यामध्ये असा काही डेटा असेल जो तुम्हाला परत लागणार नाही. कारण का तो अख्खा क्लिअर फॉर्मॅट होऊन जाणार आहे. तर ह्याला आपण इथं आय अंडरस्टँड करून करायचं. आता ही जी रायटिंगची प्रोसेस आहे, ही एक अंदाजून बघितलं गेलं तर 2 ते 3 मिनिटं घेते. त्या टाईममध्ये आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, की आपण एसडी कार्ड काढून घेत नाही आणि जो रास्पबेरी पाई इमेजर आहे, त्याला आपण बंद करत नाही. किंवा आपला जो लॅपटॉप आहे, तो सुद्धा बंद व्हायला नाही पाहिजे. कारण जर हे असं झालं, तर रास्पबेरी पाई जो आपण ऑपरेटिंग सिस्टम टाकतोय, तो नीट इन्स्टॉल होणार नाही. त्यामध्ये काहीतरी एरर येऊ शकतो. म्हणून ह्या 3 गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आता हे जो आपला रास्पबेरी पाई इमेजर आहे, हा आपल्या एसडी कार्डमध्ये पहिले ऑपरेटिंग सिस्टम राईट करणार, त्यानंतर त्याला परत व्हेरिफाय करेल आणि त्यानंतर आपल्याला येईल की डन. तर ही प्रोसेस होताना तुम्ही ह्याला मिनिमाइज करू शकता विंडो, बट
मी सजेस्ट करेल की ह्याला नका करू. कारण जर काही एरर आला तर तुम्हाला ही सगळी प्रोसेस परत सगळी करावी लागेल, की रास्पबेरी पायमध्ये पण डिव्हाइस सिलेक्ट करून स्टोरेज आणि जितका तुमचा काही प्रोग्रेस झाला असेल, तर तो परत तुम्हाला 0 पासून सुरुवात करावी लागेल असं.
ही तुम्ही बघू शकता की इथं माझी रायटिंगची प्रोसेस कंप्लीट झाली आहे आणि ते आता व्हेरिफाईंग करतोय. व्हेरिफाईंग म्हणजे फक्त तो इतकं चेक करतोय की जे काय आपण ऑपरेटिंग सिस्टम सिलेक्ट केला आहे, तो प्रॉपरली इन्स्टॉल म्हणजे सगळं नीट इन्स्टॉल झाला आहे का नाही, त्यात काय एरर असेल, तर ते एरर आपल्याला देईल. त्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता, इथं आपल्याला हा स्किप व्हेरिफिकेशनचा ऑप्शन आहे. बऱ्याचदा हे असतं, की आपण हे स्किप व्हेरिफिकेशन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही होत. फक्त आपल्या ह्याच्यासाठी, की आपण जेव्हा ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स करणार आहोत, तेव्हा काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण हे व्हेरिफायिंग अख्खं कंप्लीट होऊन देऊ. त्यानंतर आता एकदा हे व्हेरिफायिंग कंप्लीट झालं, की आपलं ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड व्हायची प्रोसेस संपली. मग आपल्याला ह्यामध्ये काहीच करायची गरज नाही.